पूर्वीच्या काळी प्रत्येक माणूस त्याचं स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करायचा, स्वप्नांच्या मागे लागायचा. परंतु आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती हा पैसा, प्रसिद्धी आणि पॉवरच्या मागे लागलेला आहे. प्रत्येकाला असं वाटतं की कमी वेळामध्ये आपल्याकडे खूप काही आलं पाहिजे आणि किंबहुना याचमुळे कदाचित आपल्या घरामधल्या लहानग्यांकडे आपलं दुर्लक्ष होतंय असं म्हणायला हरकत नाही. कारण जी सत्य घटना मी आपल्यासमोर मांडणार आहे, ती सत्य घटना इतकी भयानक आहे की ज्याचा आपण विचार करू शकत नाही, ज्याच्यावर आपला विश्वास बसणार नाही, अशी ही सत्य घटना आहे. नमस्कार. कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ही सत्य घटना घडलेली आहे बिहार राज्यामध्ये. इथला पाटणा भाग आहे, याच्यामधला सुपौल जिल्हा आणि त्रिवेणीगंज हा परिसर आहे. याच्यामध्ये एक लालपट्टी नावाचा भाग आहे आणि लालपट्टी नावाची शाळा आहे. या शाळेमध्ये नेहमीप्रमाणे त्यांच्या सकाळची वेळ होती आणि प्रार्थना सुरू होणार होती. तेवढ्यामध्येच एका बंदुकीच्या आवाजाने सगळेजण अस्ताव्यस्त झालेले आहेत. सगळीकडे धावपळ सुरू झालेली आहे आणि कुणीतरी बघितलंय की एका नर्सरीच्या मुलाच्या हातामध्ये पिस्तूल आहे आणि या पिस्तूलने त्याने एका 10 वर्षाच्या मुलावरती फायर केलेला आहे. अशा स्वरूपाच्या घटना यापूर्वी आपण पाश्चात्य देशांमध्ये घडल्याचा प्रकार बघत होतो. परंतु आजच्या काळामध्ये आपण या भारतामध्ये सुद्धा या घटना सुरू झालेल्या आहेत. हा आपल्या सगळ्यांसाठी सावधानतेचा एक इशारा असू शकतो. तर या मुलाने त्या 10 वर्षाच्या तिसरी इथल्या मुलावरती फायर केल्यानंतर सगळेजण त्या मुलाकडे धावत गेलेले आहेत आणि त्याच्याकडची बंदूक काढून घेतलेली आहे. त्याला ताबडतोब त्यांच्या मुख्याध्यापकांच्या पुढे हजर केलेला आहे. आता सगळ्यांपुढे हा प्रश्न होता की या मुलाकडे बंदूक आली कुठून आणि याने या मुलावर फायर कशासाठी केलं. आणि एका मुलाला एक बंदूक चालवता येणे, एक पिस्तूल चालवता येणे याच्यासारखी मोठी गोष्ट कुठली नाही, त्याचबरोबर वाईट गोष्ट सुद्धा कुठली नाही. कारण अशा मुलांच्या हातामध्ये आपण असं आपल्याकडे गमतीने एक म्हणण्याचा प्रकार आहे की माकडाच्या हातात जर कुलीत दिलं तर माकड काय करेल, प्रत्येक ठिकाणी आग लावत पेटवेल, सगळीकडे वणवा पेटेल. तसाच प्रकार आहे. या मुलाच्या हातात बंदूक आली कुठून याची चौकशी सुरू आहे. या दरम्यान मग पोलिसांना कोणीतरी कळवल्यामुळे मग पोलिसांनी देखील या प्रकरणामध्ये हात घातलेला आहे. हा मुलगा इतका लहान होता, याला आरोपी म्हणावं की इतर काही म्हणावं हा कायद्याच्या दृष्टिकोनातून नक्की प्रश्न पडेल. परंतु हे सगळं कळल्यानंतर याच मुलाचे वडील या शाळेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी ताबडतोब त्या मुलाला घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुख्याध्यापकांच्या टेबलवर ती पिस्तूल पडून होती, ती पिस्तूल घेतलेली आहे. त्यांची बाईक त्याच शाळेमध्ये त्यांनी ठेवून दिलेली आहे आणि तिथून त्याचे वडील त्या मुलाला घेऊन त्या बंदुकीसह, त्या पिस्तुलीसह त्या ठिकाणावरून पळून गेलेले होते. आता पोलीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केलेला होता की या मुलाकडे सगळ्यात पहिलं ही बंदूक आली कुठून, या मुलाला बंदूक चालवायला कशी काय मिळाली, की हा चालवायला कशी काय शिकला. याच्यासाठी मग त्याच्या आईवडिलांची चौकशी त्यांनी सुरू केलेली होती. दरम्यान त्याचे वडील पळून गेल्यामुळे मग पोलिसांचा इतर तपास चालू होता. एक सावधानतेचा इशारा म्हणून मग पोलिसांनी त्या जिल्ह्यातील सगळ्या मुलांची दप्तरं कसोशीने तपासावीत, अशा प्रकारे काही संदिग्ध मिळतंय का हे पोलिसांनी निर्देश दिलेले होते. प्रत्येक शाळेला निर्देश दिलेले होते आणि त्याप्रमाणे कारवाई देखील केलेली होती. खरं तर 3री 4थी किंवा 5वी 10वीच्या मुलांचं वय हे खेळण्याचं वय, मैदानी खेळ खेळण्याचं वय. तीच मुलं आजकाल मोबाईलमध्ये रमली तरीसुद्धा ठीक आहे. परंतु अशा प्रकारे विघातक कारवाया, बंदुका, पिस्तुलांसारख्या गोष्टी मुलांच्या हातात येत असतील आणि ते जर का फायर करत असतील तर ही गोष्ट प्रत्येक पालकाने या गोष्टीकडे जागरूकपणे बघण्याची गरज आहे. आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की आपला मुलगा अजूनही लहान आहे, आपलं अपत्य लहान आहे, आपली मुलगी लहान आहे, आत्ता कुठे ते नर्सरीला जायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे मग आपण त्यांचे लाड प्रेम करत असतो, त्यांना हवं नको ते आणून देत असतो. पण कृपा करून पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं लहानपण आठवा. आपल्याला आपल्या लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी मिळत होत्या का? आपण एकदा एखादी गोष्ट आईवडिलांकडे मागितल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला आपल्यापुढे हजर होत होती का? किंवा आपल्याला तीच गोष्ट मिळण्यासाठी किती वेळ लागत होता? आपण असणारी अनेक भावंड, त्याच्यातून आजकाल असणारे एकच अपत्य, या सगळ्यांचा जर का विचार केला तर आपल्या मुलांकडे अतिशय सावधपणे बघण्याची गरज आहे. मोबाईलमध्ये ते काय बघतात, कशा स्वरूपाचे त्यांची मित्रमंडळी आहेत, त्यांच्या तोंडामधली भाषा कुठली आहे, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितच आपल्याला आपल्या मुलाचं आकलन व्हायला वेळ लागणार नाही. आता ही संपूर्ण घटना आपल्याला कशी वाटली किंवा या संदर्भामध्ये आपण पालकांनी म्हणून या मुलांकडे त्यांच्या संस्कारासाठी कशा दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे हे देखील कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.